आर्य हे कोण होते, ते भारतात कुठून आले, कधी आले, ही सगळी माहिती आज आपण पाहणार आहोत. भारतातील आर्यांच्या प्राथमिक इतिहासाची जाणकारी मुख्यतः वेदांमधून मिळते. आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, सुप्रीम. पण ह्या आर्यांचं उगमस्थान नेमकं कोणते कोणते आहेत याबद्दल वेगवेगळे सिद्धांत आहेत. मध्य आशियामधले हे आर्य असावेत असं मॅक्स मुलर यांना वाटतं. दयानंद सरस्वती यांनी सांगितले की ते तिबेटमधले होते. तर बीजी टिळक यांचं म्हणणं आहे की ते आर्क्टिक प्रदेशामधले होते. आर्य एक भाषाही समूह आहे आणि त्यांची भाषा संस्कृत होती. वेद हे इंडो युरोपियन आर्य कुळातील भाषांची जुनी ठेव म्हणता येईल. आता आपण वेद पाहिले, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद व ऋग्वेदात 1028 सूक्ते आहेत. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले. मग आर्यांनी भारतात जेव्हा आगमन केलं तेव्हा त्यांचे लहान लहान टोळ्यामध्ये विभाजन झाले आणि ते सगळीकडे पसरल्या. भारतात 12 महिने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, त्यांच्या तीरावर दूरवर पसरलेली जंगले, चराऊ कुरणे, आसमतांतील समृद्ध रमणीय निसर्ग असे अपूर्व वैभव पाहिल्यावर आर्यांनी आपली भडकेगिरी सोडली व येथेच वसाहत करून राहू लागले. त्यांचे आपापसात भांडणं होत असत आणि जिथं ते राहत असत तिथे आधीपासून जे राहणारे लोक होते म्हणजे तिथले स्थानिक लोक, त्यांच्याशी त्यांचा निकराचा संघर्ष होत असे. आधी आलेले आर्य सप्तसिंधूचा म्हणजेच सिंधूच्या व तिच्या उपनद्यांचा प्रदेश काबीज करू लागले. त्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. ऋग्वेदामध्ये आपण पाहिलं या युद्धाचं वर्णन आहे दशराज्ञ युद्ध, म्हणजे 10 राजांच्या युद्धाचा उल्लेख अधिक महत्त्वाचा आहे ऋग्वेदामध्ये. त्याची कथा अशी आहे की सुदास हा पश्चिम पंजाबात स्थिरवलेला भरत नावाच्या आर्यगणाचा राजा होता आणि विश्वामित्र हा त्याचा मुख्य पुरोहित होता. विपास व शतद्रू या नद्यांच्या मुलखावर विजय मिळवण्यात त्याने राजाला सहाय्य केले. कालांतराने सुदासने विश्वामित्राला बडतर्फ केले व त्याच्या जागी वसिष्ठाला नेमले. आता विश्वामित्राला बडतर्फ केले, त्याचं पद काढून घेतलं आणि त्याच्या जागेवर वसिष्ठ या पौरोहित्यांची नेमणूक केली. ते अधिक पारंगत होते. मग विश्वामित्राला आपल्या जागेवर वसिष्ठाला घेतल्याचं कळल्यानंतर हा आपला अपमान आहे आणि हा अपमान विश्वामित्रांना सहन झाला नाही. त्यांनी 10 गणांचा एक संघ स्थापन केला. यापैकी मुख्य 5 गणांचा पंचजन या नावाने ऋग्वेदात अनेकदा उल्लेख येतो. या 10 गणांनी परुष्णी नदीच्या तीरावर सुदासचे युद्ध केले. कुणी युद्ध केले? भरतच्या नावाची जी टोळी होती त्या भरत नावाच्या टोळीचा सुदास हा एक राजा होता. आर्यगणाचं भरत नावाचा राजा होता सुदास आणि या सुदासबरोबर युद्ध केलं विश्वामित्रने. मग त्यामध्ये सुदासचा विजय झाला आणि यालाच म्हणायचं दाशराज्ञ युद्ध. सुदासचा विजय झाला. अशा अनेक प्रकारच्या लढाया एकेका गणातही आपापसात होत असत. सुदास राजाने पराजित राजांचा मुलूक आपल्या राज्याला न जोडता त्यांना आपले मांडलिक बनवून आपले साम्राज्य निर्माण केले. विजयी राजाने पराभूत राजांवर आपली अधिसत्ता गाजवावी या प्रकारची साम्राज्याबद्दलची भारतीय संकल्पना अस्तित्वात आली. भरतांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी विश्वामित्र हा कोण होता? आधी सुदासचा पुरोहित होता. त्याच्या जागेवर वसिष्ठाची नेमणूक केलेली होती नंतर. म्हणूनच त्यांनी अपमान घेण्यासाठी हे दशराज्ञ युद्ध झालेले. विश्वामित्रांनी प्रेरित होऊन शिग्रू, अज, यक्षु या यमुनेच्या पूर्वेकडील अनार्य जमातीही भेद या सेनापतीच्या आधिपत्याखाली पूर्वेकडून भरतांवर चालून आल्या. सुदास राजाने चपळाई करून यमुना नदीच्या तीरावर त्यांचाही निःपात केला. या दशराज्ञ युद्धाने आर्य अनार्य राज्य एकाच आधिपत्याखाली येऊन 2 संस्कृतीचा संकर होण्याचा मार्ग सुकर झाला. आर्य समाज हा पितृसत्ताक समाज होता. स्त्रियांचे जीवन देखील गौरवपूर्ण होते. जरी पितृसत्तात्मक समाज असला तरी स्त्रियांना मानाचं स्थान होतं. समाज ग्रामीण होता. घरं मातीची व गवताची होती. त्यांचा व्यवसाय होता पशुपालन आणि शेती. मग पितृसत्ताक जरी समाज असला स्त्रियांचे स्थान जीवनामध्ये गौरवपूर्ण होते. स्त्रियांना दरबारात प्रशासनात भाग घेण्याचा अधिकार असे.
अविवाहित राहण्याचा अधिकार असे, तसेच त्यांना शिक्षणाचाही अधिकार देण्यात आलेला होता. आपल्या ऋग्वेदामध्ये काही सूक्तकर्त्या हे स्त्रिया आहेत. कोणकोणत्या स्त्रिया होत्या सूक्तकर्त्या? विश्ववारा, घोषा, आपाला, इंद्राणी या स्त्रिया अनेक विदुषी ऋग्वेदात सूक्तकर्त्या आहेत. स्त्री म्हणजे घराचे सर्वस्वच, जाया इद अस्तम असे विश्वामित्र सांगतात. पतीबरोबरच पत्नी ही घराची स्वामिनी मानली जाई. धर्मकृत्यांमध्ये पत्नी ही पतीची सहधर्मचारिणी मानली जाई. आजही आपण बघतो कोणत्या मोठ्या पूजा वगैरे असल्या, कोणतीही पूजा असो छोटी मोठी, पती पत्नी जर पूजेला बसले तर पूजा करत असताना पतीच्या हाताला पत्नीने हात लावायला सांगतात. मग का बरं? कारण पत्नी ही पतीची सहधर्मचारिणी मानली जाते. आध्यात्मिक उन्नतीसाठी मुलीला अजन्म विवाहित राहू देत असत. पडदा पद्धती व सतीची चाल ऋग्वेद काळात अस्तित्वात नव्हती. यावरूनच आपल्याला ऋग्वेद काळामध्ये स्त्रियांच्या सामाजिक प्रतिष्ठेची कल्पना येते. आर्य जेव्हा भारतात स्थायिक झाले त्यावेळेस त्यांची घरे लाकूड, बांबू, वेत व विटा यांपासून बनवलेली असत व ती विविध रंगांनी रंगवलेली असत. यव, धान, तीळ व सातू या धान्यांचा आहारात उपयोग केला जाई. गोमांस भक्षण निषिद्ध होते. मद्य किंवा सुरा यांचा वापर पुष्कळ होई, तरी पण मद्यपान हे दुर्व्यसन समजले जाई. आता विनोदने काय काय होती, मनोरंजन कसं करायचे ते आपले? द्यूत, रथस्पर्धा, नृत्य व शिकार ही लोकप्रिय मनोविनोदने होती. घोड्यांच्या शर्यती व रथस्पर्धा गावोगावी होत असत. नृत्यामध्ये तालबद्धता असे. स्त्रिया नृत्य व गायन यामध्ये प्रवीण असत. विविध वाद्यांच्या साथीने नृत्यगान केले जाई. शिकारीसाठी धनुष्यबाण, पिंजरे, जाळी यांचा उपयोग केला जाई. वीर पुरुषांना शिकारीचा नाद असे. एकंदरीत ऐहिक जीवनाचा आनंद लुटण्याकडे आर्यांचा कल होता. आता वर्णव्यवस्था कशी होती? आर्यांची समाजरचना काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक समूहांनी बनलेली होती. या सामाजिक समूहांना वर्ण म्हणतात. आता आपण 4 वर्ण पाहिलेले आहेत. कुठले? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग आर्यांच्या गटामध्ये जे लढाऊ वृत्तीचे लोक होते त्यांचा क्षत्र म्हणून उल्लेख येतो. तर पौरोहित्य करणारे ब्राह्मण आणि अभिधानाने ओळखले जात. भारतात आर्यांचे जीवन स्थिर सुरू झाल्यावर अनेक व्यावसायिक गट निर्माण झाले आणि त्यांना विष म्हणत. या 3 गटांचे दळणवळण सामाजिकदृष्ट्या मोकळेपणाने चाले व व्यवसाय केव्हाही बदलता येई. ऋग्वेदाची रचनाच छंदोबद्ध आहे. यावरून आर्यांची गानप्रियता स्पष्ट होते. सप्तसुरांचा उगम भारतातच झाला व तेथून ते इराण मार्गे पाश्चिमात्यांच्या कानावर गेले असे प्रा. वेबर यांनी म्हटलेले आहे. वैद्यकशास्त्रातही आर्यांनी बरीच प्रगती केली होती. यक्ष्मा म्हणजे क्षयरोग हा फार भयंकर समजला जाणारा रोग होता. कावीळ व अतिमद्यपानामुळे होणाऱ्या विकारांचा उल्लेख ऋग्वेदात आहे. रक्तस्राव होऊ न देता जखम शिवून बरी करण्याचा व तुटलेल्या पायाच्या जागी लोखंडी पाय जोडण्यासंबंधीचे उल्लेख अश्विनी सूक्तात सापडतात. दूषित पाण्यापासून श्लीपद नावाचा रोग होतो असे ऋग्वेद सांगतो. रोगनाशक व रोगजंतुनाशक अशा अनेक वनस्पतींची आर्यांना माहिती होती. त्यांचा ते भरपूर उपयोग करीत. आर्थिक जीवन. त्यांचं आर्थिक जीवन कसं होतं? आर्यांचा सुरुवातीचा प्रमुख उद्योग लढाया हाच होता. या लढायात ते पशुधनाची लूट मिळवीत. वाहनाशिवाय घोड्यावर स्वार होऊन तसेच घोड्यांच्या रथावर आरूढ होऊनही युद्ध करत. आर्यांच्या एकूणच जीवनात घोड्यांना महत्त्वाचे स्थान होते. आर्यांच्या गटागटातून गायी बैलांसाठी संघर्ष होत. यामुळे गविष्टी म्हणजेच गोधनाची इच्छा हा लढाईसाठी प्रतिशब्द योजला जाऊ लागला. गोरक्षण व गोसंवर्धन या कामी भारद्वाज ऋषींनी बरीच वैचारिक क्रांती घडून आणली. पुढे शेती हा वैदिक आर्यांचा मुख्य व्यवसाय ठरला. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरींचा व कालव्यांचा उपयोग केला गेला. वैदिक काळातील व्यापार उदीम प्रामुख्याने पनी नामक अनार्यांच्या हातात होता. कंजूष, अधार्मिक व देव न मानणारे असा या अनार्यांचा वारंवार उल्लेख येतो. निसर्ग शक्तींची उपासना हा ऋग्वेद धर्माचा विशेष आहे. निसर्ग शक्तीप्रमाणेच आर्यांच्या देवताही सहस्रावधी अगणित आहेत, पण त्या सर्वांमध्ये एकच देव आहे असा एकेश्वरवादही ऋचांत स्पष्ट केलेला आहे. एकाच परमेश्वराची सारे रूपे आहेत हे वैदिक कवींना मान्य होते. तो सहस्र शीर्ष पुरुष असेल वा महान देव असेल. ऋग्वेदातील देवतांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भेदभाव नाही.
वैदिक देवता संघात सूर्य व अग्नी या प्रधान देवता असून इतर सर्व देव या देवतांची वेगळी स्वरूपे आहेत. सूर्य हा अग्नीचे स्वरूप आहे व अग्नी हा प्रतिदिवशी सूर्यरूपाने जन्माला येतो असे वसिष्ठ ऋषी सांगतात. आर्यांचा राष्ट्रीय देव म्हणजे इंद्र. ऋग्वेदाचा 1/4 भाग म्हणजेच 250हून अधिक सूक्ते इंद्रस्तुतीपर आहेत. इंद्राचे व्यक्तिमत्व वीरकर्मांनी ओतप्रोत भरलेले आहे. इंद्र बलवान असून आर्यांच्या प्रगतीला अडथळा करणाऱ्यांना नष्ट करणारा थोरवीर आहे. तो पुरंदर आहे. अनार्यांच्या पुरांचे भंजन करण्याचे महान कार्य इंद्राने केले आहे. अश्विनोही युग्म देवता ऋग्वेदात वैद्य म्हणून प्रसिद्ध आहे. आर्यांची सर्वात लहान सामाजिक संस्था म्हणजे कुल किंवा कुटुंब होय. ते पितृसत्ताक असे. साधारणपणे या कुटुंबात 3 पिढ्या एकत्र राहत असाव्यात आणि असे अनेक कुळे मिळून एक ग्राम बनत असे आणि लढाईच्या वेळी ग्राम सैन्याचा एक विभाग होईल. या ग्रामाच्या पुढाऱ्यास ग्रामनी म्हणत. ग्राम कशाला म्हणतात? अनेक कुळे मिळून एक ग्राम बनत असे. ग्राम हा सैन्याचा एक विभाग होईल आणि या ग्रामाच्या पुढाऱ्यास ग्रामनी म्हणत. ग्रामसंस्थेच्या वर विश नावाची एक संस्था असे. अनेक ग्रामे मिळून एक विश होईल. विश कशाला म्हणायचं? अनेक ग्रामे मिळून एक विश होईल. त्याच्या प्रमुखास विशपती म्हणत. अनेक विश मिळून जन बनत असे. तेच राष्ट्र होय आणि जनपतीस राजा म्हणत. आर्यांच्या निर्णयास मत एकी असे कारण त्यांचा शत्रू समान होता. थँक्यू. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.